नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पुंडे फ्रॉम PICT पुणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा. मी तुम्हाला एक डेमो फॉर्म भरून दाखवणार आहे एका विद्यार्थ्याचा. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा एक फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला स्क्रीनवर आपण पाहू नक्की कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये येऊन mahacetcell.org सर्च करायचंय. त्याच्यानंतर ना तुमच्या पुढे एक वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटच्या ज्या ठिकाणी कॅप पोर्टल दिसतंय त्याचा 2025-26 या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या पुढे एक कॅप पोर्टल ओपन होईल. त्या कॅप पोर्टलला आपण जर थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये बी आणि बीटेक हा कोर्स दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक वेबसाईट दिसेल. तर या वेबसाईटवर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथून पुढे जे तुमचे असतील म्हणजे समजा अलॉटमेंट असेल, सीट फ्रीज असेल, बेटरमेंट असेल तर ते या वेबसाईटवर कंडक्ट होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल. आता इथं दोन विंडो ओपन होत आहेत बेसिकली, एक न्यू युजर आणि एक साइन इन वाली. तर ज्यांनी समजा MSc CET एक्झाम दिलेली आहे तुमच्याकडे तो ईमेल आयडी आणि पासवर्ड असेल, तोच ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी यूज करून लॉग इन करायचे. आणि हे न्यू युजर कशासाठी, की ज्यांनी जेई दिली किंवा NRI कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्यासाठी हे न्यू युजर असणार आहे. पण तुम्ही MSc CET दिली आहे त्यावेळेस तुम्ही जो मेल आयडी यूज केला होता, जो पासवर्ड यूज केला होता, जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तुम्ही या ठिकाणी रिसेट पण करू शकता. तर या कॅन्डिडेटचा मी एंटर करतो, मेल आयडी एंटर केला, त्याच्यानंतर पासवर्ड एंटर करतो. मेल आयडी आणि पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर साइन इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थ्याचं इथे आपल्याला प्रोफाईल पाहायला मिळतो. तर त्या प्रोफाईलमध्ये या ठिकाणी तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच्यानंतर हा तुमचा प्रोफाईल आहे, त्याच्यानंतर हॉल तिकीट, ऍडमिट कार्ड, स्कोर कार्ड, सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, आपल्याला मेन म्हणजे जायचं आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन. तर रजिस्टर नाव इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे येईल UG PG. तर आपण अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग याला क्लिक करू. तर त्याच्यानंतर मित्रांनो, हॅव यू अपिअर्ड फॉर PCM MST CET 2025? ओके, जर तुम्ही अपिअर केली असेल तर एस करा. जर तुम्ही अपिअर केली असेल आणि एस केलं असेल तर इथं या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर विचारला जाईल, रोल नंबर विचारला जाईल, डेट ऑफ बर्थ विचारली जाईल आणि त्याच्यानुसार तुमच्या सीईटीचा स्कोर ऑटोमॅटिकली येईल. जर या ठिकाणी तुम्ही नो केलं म्हणजे समजा तुम्ही MST CET दिली नाही तर तुम्ही PCB ची दिली होती का, समजा ती पण नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईट विचारेल की तुम्ही जेईई मेन दिली होती का, नाही, म्हणजे ते पण आपण नाही क्लिक करू. त्याच्यानंतर तुम्ही नीट 2025 अपिअर झाले होते का, नाही. तर त्याच्यानंतर समजा इथं तुम्ही NRI फॉरेन कॅन्डिडेट आहात का, तर याही ठिकाणी जर आपण नाही जर केलं तर हे पुन्हा तुम्हाला विचारताय JKSSS तुम्ही कॅन्डिडेट आहात का. तर मित्रांनो, हे कुणासाठी, ज्यांनी MSc CET, PCB असेल, PCM असेल, त्याच्यानंतर नीट असेल, जेईई मेन्स दिली नाही त्यांच्यासाठी. जर आपण या ठिकाणी एस एस जर केलं, ओके, म्हणजे PCB सॉरी, या ठिकाणी जर PCMच्या CETला जर आपण एस केलं तर आपल्या पुढे इथं ऍप्लिकेशन नंबर विचारतात. तर तिथं आपण ऍप्लिकेशन नंबर फिल करायचा आहे, त्याच्यानंतर रोल नंबर फिल करायचा आहे, डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेटची फिल करायची. ओके, देन PCB CETचं आपल्याला खाली विचारते तुम्ही PCB CET दिली होती का, तर नाही, या विद्यार्थ्याने PCB CET दिली होती, त्याच्यामुळे फक्त PCM CETचे मार्क्स आपण इथं एंटर करणार आहोत. तुम्ही डिटेल्स एंटर केल्याच्या नंतर चेक PCM CET डिटेल्स याच्यावर क्लिक करायचंय. तर त्याच्यानंतर तुमच्या पुढे इथं स्टुडंटचं नाव, त्याचे केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स किंवा टोटल पर्सेंटाइल इथं येऊन जातील. तर त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड. ओके, एक मिनिट. तर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन म्हणजे या चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचंय. ओके, तर हे इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा रीड करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढे लागणार समजा तुमचं नाव, कॅटेगरी हे बरोबर आहे की नाही ते चेक करायचंय. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ करेक्ट एंटर करायची, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन नंबर हे डिटेल्स एंटर केल्याच्या नंतर तुमच्या पुढे PCM CETचे डिटेल्स येऊन जातील. ओके, तर त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर प्लीज सिलेक्ट अपिअर्ड. ओके, तर या ठिकाणी आपण PCB CET दिली नव्हती. ओके, देन सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल. तर या फॉर्म मध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स भरायचे. तर आपण पाहूया वन बाय वन. तर सर्वप्रथम कॅन्डिडेट फुल नेम. तर कॅन्डिडेट फुल नेम तुम्हाला ऍज पर HSC मार्कशीट म्हणजे 12वीच्या गुणपत्रिकेनुसार तुम्हाला इथं एंटर करायचंय. देन फादर्स नेम, देन मदर्स नेम हे ऑटोमॅटिकली येईल, म्हणजे ज्यांनी CET दिली होती, ज्यांच्या लॉग इन मध्ये सध्या त्यांचे क्रेडेन्शियल्स आहेत त्यांना येईल.
पण जे जे थ्रू अप्लाय करतात तर त्यांच्यासाठी हे अप्लाय करायला एंटर करायला लागेल. ओके. देन जेंडर, देन कन्फर्म जेंडर, देन तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर कन्फर्म जन्मतारीख, देन रिलिजन तुमचा धर्म, देन तुमचा प्रदेश म्हणजे रुरल आहात की अर्बन एरियात मधील तुम्ही आहात, देन अॅन्युअल फॅमिली इन्कम. अॅन्युअल फॅमिली इन्कम या कॅन्डिडेटचा आहे 7 लाख ते 8 लाख पर इयर. देन मदर टंग तुमची मातृभाषा असेल, देन तुमची नॅशनॅलिटी असेल. तसेच या ठिकाणी म्हणजे तुमचा कम्युनिकेशन ऍड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. ओके. तर हा कम्युनिकेशन ऍड्रेस म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तो तुम्ही इथे एंटर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे की वन टाइम पासवर्ड ओटीपी विल बी सेंड टू मोबाईल नंबर गिवन बिलो फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ युअर लॉग इन. काइंडली मेक शुअर दॅट द मोबाईल नंबर इज करेक्ट. द मोबाईल नंबर विल बी यूज फॉर ऑल फर्दर कम्युनिकेशन. कॅन्डिडेट कॅन यूज मोबाईल नंबर फॉर वन ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे एका मोबाईल नंबरवरून एकच ऍप्लिकेशन फॉर्म भरला जाईल आणि त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही सीईटीला रजिस्ट्रेशनसाठी दिला होता म्हणजे एक्झामच्या वेळेस, तर तोच मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल, ते सिम कार्ड तुमच्याकडून हरवलं असेल, ती सिम कार्ड बंद असेल, तर मित्रांनो ते चालू करून घ्या, कारण ओटीपी शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ओके. तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल म्हणजे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता, त्याचबरोबर तुमची मेल आयडी असेल. तर या ठिकाणी आपण कॅप्चा एंट्री करून सेव्ह अँड प्रोसेड या बटनावर क्लिक करणार आहोत. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला हे डिटेल्स फिल करायचे. या पद्धतीने तुम्हाला इथं ओटीपी फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचे. तर इस ठिकाणी तुमचा एक ऍप्लिकेशन आयडी तयार होईल. तर तो ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याचा एक फोटो काढून ठेवला तरी चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करायचे. प्रोसेस टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन स्क्रुटिनीचे मोड दिसतील. एक फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरा ई स्क्रुटिनी मोड. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे एफसी सेंटरची लिस्ट असते त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागणार. आणि ई स्क्रुटिनी मोड म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा ऑप्शन असणार. तर हे मोड तुम्ही नंतर चेंजही करू शकता. सध्या या कॅन्डिडेटसाठी आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू. फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करण्यासाठी येत आहे. तर या ठिकाणी स्टुडंटचा आपण डिस्ट्रिक्ट चूज करू. तसेच स्क्रुटिनी सेंटर या ठिकाणी सध्या अवेलेबल नाहीये, कारण 30 तारखेपासून लिस्ट जारी होणार आहे एफसी सेंटरची. तर इथं आपण फिल किंवा एडिट ऍप्लिकेशन फॉर्म इथं जाऊन सुद्धा आपण आपला फॉर्म कंटिन्यू करू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वप्रथम कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. कॅन्डिडेट टाईप मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मोस्ट ऑफ कॅन्डिडेट हे टाईप ए किंवा टाईप बी चे असणार आहेत. त्यातली त्यात टाईप ए चे मोस्ट ऑफ कॅन्डिडेट असणार आहेत. टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे कॅन्डिडेट पासिंग एसएससी अँड ऑल्सो एचएससी और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग examination from a recognized institute in Maharashtra state and candidate who is either domicile of Maharashtra or born in Maharashtra. म्हणजे विद्यार्थ्याने 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रामधून केलेली आहे, त्याचसोबत त्यांच्याकडे डोमासाईल आहे महाराष्ट्रात. ओके. तर हेच पूर्ण कॅन्डिडेट होतील कॅन्डिडेट ए. त्याच्यानंतर कॅन्डिडेट बी म्हणजे काय, कॅन्डिडेट हू डज नॉट fall in type A above, but who or whose father or mother is a domiciled in state of Maharashtra and passed domicile certificate. तर या सारख्या विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेट बी सिलेक्ट करायचे. ओके. तर मित्रांनो, याच प्रकारे कॅन्डिडेट ई पर्यंत तुम्हाला ऑप्शन आहेत किंवा ओएमएस कॅन्डिडेट असेल, जे अँड के मायग्रेटेड कॅन्डिडेट असतील. ओके. तर यासारखे ऑप्शन्स खाली तुम्हाला दिले. तुम्ही तर इन्स्ट्रक्शन रीड करून पर युअर कॅटेगरी तुम्ही इथं सिलेक्ट करायचे. तर आपला एक हा कॅन्डिडेट टाईप एचा आहे, त्यासाठी आपण टाईप ए सिलेक्ट केलंय. तर त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचंय. देन सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर द टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग टाईप ए म्हणजे कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचंय. तर इथं या विद्यार्थ्याकडे डोमॅसाईल सर्टिफिकेट अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथं अपलोड करू शकता. तर यासोबत तुम्हाला या सर्टिफिकेटवर फक्त तुमचं जन्मस्थळ म्हणजे तुमचं बर्थ प्लेस हे महाराष्ट्रामधील आहे असं दाखवायचंय म्हणजे किंवा असलं पाहिजे. तर इथं आपण डोमॅसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करूया. इथं डोमॅसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली इन्स्ट्रक्शन मध्ये येतील यू आर रिक्वायर्ड टू अपलोड डोमॅसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ अ कॅन्डिडेट स्टार्टिंग दॅट द बर्थ प्लेस इज इन महाराष्ट्र. तर या पद्धतीने आपण नेक्स्ट केल्याच्या नंतर
द सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास HSC, सॉरी SSC. तर 10वी तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मधून पास केली त्या डिस्ट्रिक्टचं इथं तुम्हाला नाव सिलेक्ट करायचंय. तर या विद्यार्थ्याने सातारा डिस्ट्रिक्ट मधून 10वी कंप्लीट केली आहे. तर आपण इथं सातारा सिलेक्ट करू. त्याचबरोबर तुम्ही 12th कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून कंप्लीट केली आहे त्याचं इथं नाव. तर या विद्यार्थ्याने अहिल्यानगर या जिल्ह्यातून 12th कंप्लीट केली आहे. त्याचबरोबर HSC कंप्लीट केल्याचा तालुका, तर या ठिकाणी या विद्यार्थ्याने शेवगाव या तालुक्यामधून कंप्लीट केलेली आहे. तर इथं तुम्हाला मूळ विद्यापीठ म्हणजे तुमची होम युनिव्हर्सिटी समजेल, म्हणजे तुम्ही ज्या HSC बोर्ड मधून सॉरी ज्या HSC युनिव्हर्सिटी मधून तुम्ही कंप्लीट केली असेल HSC तुमची, तर ते तुमचं असतं होम युनिव्हर्सिटी. ओके. तर हा विद्यार्थी इलिजिबल राहील तर तीच पॅटर्न म्हणजेच होम युनिव्हर्सिटीच्या रिझर्वेशन. देन तुमचा प्रवर्ग निवड. प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी. तर हा विद्यार्थी NTD कॅटेगरीचा आहे. तर आपण इथं सिलेक्ट करू. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुमच्या जातीचे नाव सिलेक्ट करा. तर या ठिकाणी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तिथं तुम्हाला एक नंबर दिला असेल किंवा डायरेक्ट तुमच्या जातीचं नाव दिलं असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. देन तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं स्टेटस निवडायचंय. या विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तो अवेलेबल म्हणू शकतो. त्याच्यानंतर अपेअर्ड बट नॉट रिसिव्ह. जर तुम्ही अप्लाय केलं असेल कास्ट व्हॅलिडिटीसाठी आणि सध्या ते रिसिव्ह झालं नसेल, तुमच्याकडे आलं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही हा ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता आणि नॉट अप्लाइड केल्याच्या नंतर तुमचा कास्टचा बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाही. तर या विद्यार्थ्याचं अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपण अवेलेबल करू. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट यासाठी सुद्धा सेम. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही अवेलेबल सेट करा. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल पण तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि नॉट अप्लाइड केल्याच्या नंतर तुमचं कास्टचं बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाही. ठीक आहे. या विद्यार्थ्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपण अप्लाय करू. सर्व डिटेल्स तुम्हाला पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचे आहेत. ओके. डिटेल्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्शन रीड करू शकता. तर या ठिकाणी या विद्यार्थ्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तर डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपला TC यापैकी कोणतंही एक. बरोबर. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर कास्ट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करायचं इथं अपलोड करायचे. देन कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर ना सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स विचारले जातील. तर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे अपंग व्यक्ती म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट जर असाल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या PWDचा टाईप म्हणजे लो विजन यासारखा टाईप आपण तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही PWD कॅन्डिडेट नसाल तर इथं डायरेक्ट तुम्ही नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करा. देन जर तुम्ही डिफेन्स कॅन्डिडेट असाल, ओके, इज पॅरेंट अ डिफेन्स पर्सनल, तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर नसतील तर नॉट ऍप्लिकेबल करा. ओके. देन डू यू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वेवियर स्कीम. तर यासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर इथं तुम्ही येस सिलेक्ट करा आणि जर अप्लाय करत नसाल तर इथं तुम्ही नो सिलेक्ट करा. देन आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्ही येस सिलेक्ट करा. जर अनाथ नसाल तर तुम्ही नो सिलेक्ट करा. पण त्याबद्दलचे तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही जर अपंग व्यक्तीचा जर विचार केला तर तुमच्याकडे 40% किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्वाचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याचबरोबर डिफेन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे गरजेचं आहे जर तुम्ही अप्लाय करत असाल तर, किंवा ऑर्फन सर्टिफिकेट हे गरजेचं आहे जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेटसाठी अप्लाय करत असाल तर. देन डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेटच्या टाईप. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तुम्ही एस सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत नसाल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. तर मायनॉरिटी म्हणजे कोणत्या? सिंधी, मल्याळम, गुजराती, हिंदी यासारख्या मायनॉरिटी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही येस सिलेक्ट करू शकता. तर सध्या या विद्यार्थ्याकडे हा विद्यार्थी मायनॉरिटी कॅन्डिडेट नाही, त्याच्यामुळे आपण नो सिलेक्ट करू. तर हे डिटेल्स भरून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्ही क्रॉस चेक करा. ओके. स्पेशल रिझर्वेशन म्हणजे आणि पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा. तर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचं SSC म्हणजे 10th आणि HSC म्हणजे 12th या एक्झामच्या डिटेल्स तिथं फिल करायच्या आहेत. ओके. तर SSC बोर्ड बोर्ड तुमचं सिलेक्ट करा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे तुमचं जे बोर्ड असेल महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हे. त्याच्यानंतर CBSE कॅन्डिडेट जर असेल तर त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तसंच ICSE कॅन्डिडेट असेल तर तुम्ही हे बोर्ड सिलेक्ट करू शकता. ॲज पर कॅन्डिडेट
पण इथं महाराष्ट्र बोर्ड. देन SSC पासिंग इयर, तुमचं काय पासिंग इयर असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर SSCचा सीट नंबर, तुमच्या हॉल तिकीटवर सीट नंबर असेल तर तो इथे तुम्ही एंटर करा. त्याचसोबत तुमचा मार्कशीटवर जे तुम्हाला मार्क्स आहेत, मॅथमॅटिक्स मार्क, देन सायन्सचे मार्क्स, देन इंग्लिशचे मार्क्स आणि ऍग्रिगेटेड मार्क्स तुम्ही इथं मार्क्स एंटर केल्याच्यानंतर आणि आउट ऑफ एंटर केल्याच्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येईल. त्याचबरोबर इथं जर पाहिलं पण तर क्वालिफाईंग एक्झाम, त्याच्यानंतर तुम्ही समजा 10च्या नंतर डिप्लोमा केला असेल तर तुम्ही डिप्लोमा इथे सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही 12वी केली असेल, HSC केली असेल तर तुम्ही HSC सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही HSC सिलेक्ट केली म्हणजे या कॅन्डिडेटने HSC कंप्लीट केली तर यासाठी तुम्हाला द प्लेस ऑफ बोर्ड म्हणजे इंडिया. ओके. देन 12वीचं आपलं कोणतं बोर्ड होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. देन तसेच 12वीचं पासिंग इयर, HSCचा सीट नंबर, देन उमेदवाराचे 12वी गुणपत्रिकेप्रमाणे नाव म्हणजे तुमचं HSC बोर्डच्या मार्कशीट प्रमाणे तुमचं इथं नाव. ओके. देन HSC पासिंग स्टेटस, पास, फेल. ओके. तर या पद्धतीने पासिंग स्टेटस इथे सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर HSC पासिंग मार्क्स म्हणजे तुम्हाला इथं फिजिक्सचे मार्क्स, देन मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि केमिस्ट्रीचे मार्क्स एंटर करायचे. ओके. त्याचबरोबर सिलेक्ट द सब्जेक्ट इन विच यू गॉट मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे असे सब्जेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे की ज्यांच्या म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स आले. हे सर्व डिटेल्स एंटर करून तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स इथे एंटर करायचे. तुमचं SSC बोर्ड सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर SSC चे डिटेल्स आणि HSC म्हणजे 12वीचे डिटेल्स. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर इथं डिप्लोमाचे डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे. त्याचबरोबर तुम्हाला इथं सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे. सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे JEE मेन किंवा नीट याचे डिटेल्स फिल करायचे. ओके. जर तुम्ही JEE मेन दिली असेल तर तुम्ही इथं येस करू शकता आणि त्याचे डिटेल्स फिल करू शकता. आता या स्टुडंटने JEE मेन दिली नाही त्याच्यामुळे आपण इथं नो सिलेक्ट केलंय. त्याचबरोबर या स्टुडंटने नीट दिली आहे त्याच्यामुळे आपण एस सिलेक्ट केलंय. जर दिली नसती तर आपण नो सिलेक्ट केलं असतं आणि त्याचे डिटेल्स इथं तुम्हाला फिल करायचे. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करून आपले नेक्स्ट स्टेप आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचं. तर याच्यासाठी तुमचा एक क्लिअरली फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची एक सिग्नेचर पाहिजे आणि ती एक ब्लँक पेपरवर सिग्नेचर पाहिजे. ओके. तर मित्रांनो व्यवस्थित तुम्ही इथं म्हणजे क्लिअरली व्हिजिबल असा फोटो आणि क्लिअरली व्हिजिबल अशी साईन इथं तुम्ही अपलोड करा. त्याचबरोबर आपली मेन स्टेप आहे ती म्हणजे तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍज पर युअर कॅटेगरी, ऍज पर युअर रिझर्वेशन तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट येईल. त्या डॉक्युमेंटच्या लिस्टनुसार तुम्ही इथं PDF, JPG, JPEG आणि PNG या फॉर्मॅट्समध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आणि मॅक्सिमम फाईल साईज ही तुमची 500 KB पाहिजे, 500 KBच्या आतमध्ये पाहिजे. ओके मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही जे क्रोमचं ब्राउझर यूज करताय किंवा फायरफॉक्स यूज करताय तर ते अपडेटेड असणे गरजेचं आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्ही इथं डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. म्हणजे या स्टुडंटला डॉक्युमेंट्स आहेत इंडियन नॅशनॅलिटी, त्याचसोबत डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, देन SSCचं मार्कशीट, देन HSCचं मार्कशीट, तसंच MST CETचे स्कोअर कार्ड, PCM आणि PCB. ओके. आणि देन नीटचं स्कोअर कार्ड. जर तुम्ही नीट दिलेली असेल तर तिथे तुम्हाला ऑप्शन येईल. जर तुम्ही PCBची CET दिली असेल तरच तुम्हाला हा ऑप्शन येईल. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही इथं अपलोड केल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स व्ह्यू पण करू शकता. तर व्ह्यू करून हे तुम्ही डॉक्युमेंट क्लिअरली अपलोड झालंय की नाही, तुम्हाला व्ह्यू होतंय की नाही हे तुम्ही चेक करू शकता. ओके. जर मित्रांनो डॉक्युमेंट व्यवस्थित व्ह्यू होत नसेल तर तुम्ही इथं डिलीट करून पुन्हा अपलोड करू शकता. तर याची साईज ही 500 KBच्या आतमध्ये पाहिजे. जर तुम्हाला साईज कमी करण्यासाठी तुम्ही आय लव्ह PDF या वेबसाईटचा तुम्ही युज करू शकता. तिथे तुम्ही फाईल कॉम्प्रेस करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपली नेक्स्ट आणि फायनल स्टेज असते ते ऍप्लिकेशन फी. तर ऍप्लिकेशन फी कोणासाठी असेल की ज्या स्टुडंटने MST CET दिली नाही म्हणजे JEE मेन ऍडमिशन घ्यायचंय त्यांना तर त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी असणार आहे. त्याचसोबत जर तुम्ही समजा MST CETचा फॉर्म हा ओपन मधून भरलेला असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील या आपल्या कॅपराऊंडच्या फॉर्मसाठी तर तुम्हाला ₹200 पर चेंजेस अशी फी भरावी लागणार आहे. तर या स्टुडंटच्या फॉर्म मध्ये आपण काही चेंजेस केलेले नाहीत त्याच्यामुळे याला ₹0 ऍप्लिकेशन फी भरायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता. आता हा प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायची याची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे. ओके. हार्ड कॉपी तसेच सॉफ्ट कॉपी आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही स्क्रुनिटी सेंटरला व्हिजिट करा अथवा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. तर या पद्धतीने आपण पाहिलं की कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरायचा. अशा प्रकारे आपण पाहिलं की तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरू शकता.
तर मित्रांनो, तुम्ही आपला कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल की त्याच्यामध्ये आपण सीईटीच्या वेबसाईटला एक प्रॉब्लेम आला. तो प्रॉब्लेम असा होता, ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स स्टुडंटचे रिफ्रेश करत होतो त्यावेळेस त्या फील्ड ब्लँक मध्ये नवनवीन विद्यार्थ्याचे डिटेल्स येत चालले होते. तर मित्रांनो, सध्या तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालाय, सीईटी सेलने त्याचं सोल्युशन काढलंय. तर मित्रांनो, सध्या वेबसाईट ही ओके चालते. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण आजपासून चालू झालंय. तुम्ही स्क्रुनिटी सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तसेच मित्रांनो, आता येणाऱ्या स्टेजेसमध्ये ज्यावेळेस तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल, तर त्याच्यानंतर आपल्याला कॅप राऊंडचे फॉर्म भरायचे आहेत. ओके, म्हणजे कॅप राऊंडचं आपल्याला ऑप्शन लिस्ट टाकायची, कॉलेजचे प्रेफरन्सेस. तर त्यासाठी मित्रांनो, आपली काउन्सिलिंग तुमच्यासाठी आहे. तर आपल्या काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्हाला सांगतो. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट मिळणार आहे. तसंच तुमच्या कॅप राऊंड 1, 2 आणि 3, 4 साठी आपण सेपरेट तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच यासारखे इतरही फीचर्स आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसचे असणार आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचंय की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण काउन्सिलिंग एनरोलमेंटची फॉर्मची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. आपल्या काउन्सिलिंगची फी फक्त आणि फक्त 1199 रुपये आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.